मिक्सर मध्ये वाटून घेऊ शकता। तर ही चटणी 4-5 दिवस सुद्धा एकदम छान राहते। जी तुम्ही चटणी चपाती बरोबर, भाकरी बरोबर थोडंसं तेल घेऊन खाऊ शकता। किंवा आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे पाणी। तर 2 प्रकारची चटणी इथे मी ठेवणार आहे। सुकी चटणी थोडीशी ही मी काढून घेतलेली आहे आणि बाकी चटणी मी तुम्हाला इथे थोडंसं पाणी घालून आणि एकदम मस्त परत आपल्याला बारीक ती वाटून घ्यायची आहे। हे बघा, थोडी सुकी मी ठेवलेली आहे। मस्त तेल टाकून एकदम खमंग चटणी लागते। यामध्ये आता थोडंसं पाणी घालणार आहे आणि पाणी घालून मी व्यवस्थित फिरवून घ्यायचे। पाणी घालून आपली चटणी तयार झालेली आहे। मस्त खमंग वास सुटलेला आहे। मस्त आपला तयार आहे। त्याबरोबर मस्त इथे जाळीदार घावण मी बनवलेलं आहे, ज्यामध्ये ज्वारीचं पीठ जास्त आहे। 1 वाटी मस्त घट्ट दही आणि हे आपली शेंगदाण्याची चटणी नक्की करून बघा।